अमेरिकेत राहत असलेल्या 104 भारतीयांना हातापायांना बेड्या घालून अपमानास्पदरित्या मायदेशी परत पाठवल्याच्या विरोधात काँग्रेस इंडिया आघाडीच्या विरोधी खासदारांनी नवी दिल्ली संसद भवन परिसरात निदर्शने केली आणि केंद्र सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध केला. भारतीयांचा अपमान झाला, भारत गप्प बसणार नाही असे लिहिलेले बॅनर हातात घेऊन त्यांनी सरकारवर परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. काँग्रेस इंडिया आघाडीच्या खासदारांनी हद्दपारीच्या परिस्थितीबाबत तात्काळ राजनैतिक हस्तक्षेप आणि पारदर्शकता आणण्यासाठी मागणी केली. वाढत्या स्थलांतरित समस्यांबाबत सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याबद्दलही त्यांनी टीका केली आणि भारतीय स्थलांतरितांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी अधिक मजबूत धोरणे आखण्याची मागणी केली. या निषेधात भारताच्या जागतिक स्थानाबद्दल आणि नागरिकांच्या प्रतिष्ठेबद्दलची चिंता व्यक्त करण्यात आली. Both houses were adjourned after opposition asked questions and demanded the discussion on the manner in which they were deported here in Parliament. Mr. Margaret नमस्कार, मी संतोष रामचंद्र उदगिरी, समर्थ ॲडव्हर्टायझर संचालक. जनता राज्य न्यूज चॅनलला 3 वर्ष पूर्ण, तिसरा वर्धापन दिन आहे. मी त्यांना आमच्या संस्थेच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. डॉक्टर धम्मपाल माशाळकर आणि आमचे कीर्तिकुमार शिवशरण आणि त्यांच्या सर्व टीमना शुभेच्छा आणि त्यांचे सबस्क्रायबर आणि बातम्यांचे जे व्ह्यूज आहेत वरचेवर वाढत जावो हीच मी देवाचरणी प्रार्थना करेन आणि चॅनलला शुभेच्छा देतो. धन्यवाद. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत अंगीकारले आहे. वैभवशाली राष्ट्र बनवण्यासाठी युवकांची भूमिका खूप महत्वाची आहे. त्याचबरोबर आता सोलापूर जिल्ह्यातील गावखेडे समृद्ध बनवण्यासाठी तरुणांनी योगदान द्यायला हवे असे मत राज्याचे माजी मंत्री तथा सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. बुधवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 482 एकर परिसरात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार साखळी शिबिराचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते. या प्रसंगी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगी निघारे, विद्यापीठ विकास प्रबोधिनीचे अभिजित पाटील, सिनेट सदस्य चन्नवीर बंकूर, सुदर्शन यादव, महेंद्र घागरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. आमदार देशमुख म्हणाले, कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी दरवर्षी 1 लाख वृक्ष लागवड करण्याचा घेतलेला ध्यास हा खूप कौतुकास्पद आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हे कार्य घडत आहे ही प्रशंसनीय बाब आहे. तरुणांनी समाज देश विकासासाठी कार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात 5 लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केल्याचे सांगितले. यंदाच्या वर्षी 1 लाख वृक्ष लागवड करण्यात येणार असून त्यातील 50,000हून अधिक झाडे लावल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये आंबा, चिकू, स्वीट, मोहगनी, बांबू आदी फळझाडे तसेच औषधी वनस्पतींचा समावेश आहे. या साखळी शिबिरात हिराचंद नेमचंद कॉलेज, फार्मसी कॉलेज, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सिंहगड कॉलेज, डीएव्ही वेलणकर महाविद्यालयाचा समावेश आहे. 280 विद्यार्थी पुढील 7 दिवस विद्यापीठात वृक्षारोपण तसेच श्रमदान करणार आहेत. सोलापुरातील नावाजलेलं असं चॅनल जनता राज्य या न्यूज चॅनलच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून जे नागरिकांच्या अडचणी आहेत, अडचणींना वाचा फोडण्याचं काम आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम गेल्या 3 वर्षापासून या चॅनलनी केलं झालेलं आहे. त्यांच्या या वर्धापन दिनानिमित्त मी दयावान सामाजिक संस्था आणि प्रभाग क्रमांक 4 मित्र परिवाराकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून असेच अन्यायाविरुद्ध आणि जनतेच्या आवाजाचा उठाव हे चॅनलच्या माध्यमातून होत राहावं या निमित्ताने शुभेच्छा. धन्यवाद.
शहरातील IT उद्योजकांची महत्त्वपूर्ण बैठक विजापूर रोड येथील ग्रेनाइट सर्व्हिसेस LLP येथे नुकतीच पार पडली. या बैठकीस सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थिती लावली. तसेच भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे हे देखील बैठकीस उपस्थित होते. सोलापूर विकास मंचाचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी प्रास्ताविक करत बैठकीच्या उद्देशावर प्रकाश टाकला. सोलापूरमध्ये IT पार्क स्थापन करण्याची गरज, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि शासकीय सहकार्य यावर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत सोलापूरमधील 35 IT कंपन्यांचे उद्योजक आणि प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. सोलापुरातील IT उद्योजकांसाठी हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कचा अभ्यास दौरा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दौऱ्याच्या तारखा आणि सहभाग नोंदणी प्रक्रिया लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सोलापूरमधील IT कंपन्यांसाठी वीज GST सवलती मिळाव्यात यासाठी आवश्यक शासकीय प्रक्रिया आणि यंत्रणांचे सहकार्य असणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. 50, 100, 500, 1000 एकरवर SEZ आणि MIDCच्या धर्तीवर सोलापूरमध्ये IT पार्क उभे करण्यासाठी योग्य जागांची चाचपणी करून ती केंद्र आणि राज्य शासनाने IT पार्क म्हणून घोषित करण्याविषयी चर्चा झाली. उच्च गती इंटरनेट, वीज आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय सोलापुरात डेटा सेंटर स्थापन करण्याच्या संधी आणि गुंतवणूकदारांशी चर्चा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या बैठकीदरम्यान 3 तास IT क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक आणि सखोल चर्चा झाली. खासदार प्रणितीताई शिंदे, आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरमधील IT क्षेत्राच्या वाढीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बैठकीच्या समारोपाप्रसंगी ग्रेनाइट सर्व्हिसेस LLPचे चेअरमन माऊली झांबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीमुळे सोलापूरमधील IT उद्योगांच्या विकासासाठी नवे मार्ग मोकळे झाले असून आगामी काळात शहरात IT हब उभारण्यासाठी ठोस पावले उचलली जातील असा विश्वास उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केला. सोलापूर शहरातील जनतेचा आवाज उठवणारं न्यूज चॅनल जनता राज न्यूज चॅनलच्या या 3ऱ्या वर्धापन दिना निमित्ताने सर्व आपल्या या जनता राज न्यूज चॅनलचे सर्व धम्मपाल माशाळकरजी यांच्या सर्व टीमचं मनापासून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना की सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून एक जनता न्यूज चॅनल अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यांच्या सर्व टीमला पुन्हा एकदा मी 3ऱ्या वर्धापन दिनाच्या खूप शुभेच्छा देतो. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या प्रकरणी काही आरोपी अटकेत आहेत, मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्याचं ठावठिकाणा अजून लागलेला नाही. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी मिळाली. फरार आरोपी आंधळेच्या मित्रांकडून एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर बीडमधील दहशत अजूनही कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे. जखमी तरुणाला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तरुणाने देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या पाहिल्याने त्याला मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस सतर्क झाले आहेत. मारहाण करणाऱ्या 2 जणांवर धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आलं आहे. बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही या प्रकरणी गंभीर दखल घेत धारूर पोलिसांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांकडून कार्यवाही करण्यात येत आहे. अशोक शंकर मोहिते हा युवक मोबाईलवर देशमुख हत्याकांडाच्या बातम्या पाहत होता. याच दरम्यान 2 जणांनी आमच्या बातम्या का पाहतोस असे त्याला विचारले. तू इथून पुढे जर मुंडे साहेबांच्या आणि वाल्मिक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी या दोघांनी दिली. त्यानंतर या तरुणाला मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर दोघेही जण फरार झाले आहेत. पोलिसांकडून या दोघांचा नमस्कार, मी डॉक्टर संदीप वसंतराव वाघमोडे. जनता राज्य न्यूज सध्या 3रा वर्धापन दिन साजरा होत आहे.
तर जनता राज्य न्यूज हे जी न्यूज चॅनल आहे ती 3 वर्षापासून कार्यरत आहे आणि जे अन्याय वगैरे होत आहेत म्हणजे दैनंदिन जीवनात वगैरे त्याच्याकडून जनता राज्य न्यूज तर्फे बऱ्याच जणांना न्याय चांगला मिळत आहे. तर जनता राज्याच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सोलापूरसह अन्य भागात लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने काही पात्रता निश्चित केल्या आहेत, ज्यामध्ये या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रात राहणाऱ्या महिलांना दिला जातो. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी फक्त त्या महिला पात्र असतील ज्यांचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. महिलेच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर किंवा 4 चाकी वाहन असेल तर महिलेला योजनेचा लाभ दिला जाणार नाही. या योजनेअंतर्गत विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. जर महिलेच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती आयकर भरत असेल तर त्या महिलेला योजनेचा लाभ मिळणार नाही. पंढरपूर तालुका पोलिसांनी मागील 1 महिन्यापासून पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे जप्त असलेले पुण्यातील व बेवारस मोटरसायकल मालकांचा शोध घेऊन सोलापूर जिल्ह्यातील आणि सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरील असलेल्या मोटरसायकल मालकांना पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे बोलावून एकूण 42 मोटरसायकली संबंधित मोटरसायकल मालकाच्या ताब्यात सुपूर्द केल्या. सदर मोटरसायकली मागील अनेक वर्षांपासून पोलीस स्टेशनमध्ये पडून होत्या. याबाबत पाठपुरावा करून संबंधित मोटरसायकल मालकांचा सोलापूर जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरील आरटीओ कार्यालयाकडून शोध घेऊन सविस्तर माहिती तयार करून एकूण 42 मोटरसायकली संबंधित मोटरसायकल मालकांच्या ताब्यामध्ये सुपूर्द करण्यात आल्या आहेत. सदरची विशेष मोहीम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, ASI मनरे स्वप्नील वाडदेकर, पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार आवटी, पोलीस कॉन्स्टेबल खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल नदाफ, पोलीस कॉन्स्टेबल चाटे यांच्या पथकाने पार पाडली. जनता राज न्यूज चॅनलच्या सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून आभार मानतो की गेले 3 वर्ष आपण सातत्यानं सोलापूर शहरातील प्रत्येक समाजातील घटकाला न्याय द्यायचं काम जनता राज या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वच पत्रकार बंधू भगिनी करत आहात. खूप खूप आपणाला माझ्याकडून शुभेच्छा. जनता राज न्यूजच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या व माझ्या कुटुंबाच्या वतीने व DK मागासवर्गीय बौद्ध सामाजिक संस्था मुकुंदनगर जयंती उत्सव मंडळ तथागत बुधवार समितीच्या वतीने आपणास खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा असेल आणि जनता न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक असे विधायक कार्यक्रम केले पाहिजे की जेणेकरून सोलापूर शहरातील, सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गोरगरीब नागरिकांना त्यांचा हक्क, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनता राज्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण काम करावं आणि आपण करत आहात. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. परत एकदा माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय भीम, जय भारत. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर, विष्णू घाट, लक्ष्मी भाजी मार्केट येथील शौचालय व कचराकुंडी हटवण्याची मागणी वीरशैव विजनच्या वतीने महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक रमेश भटकर, वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, श्रीकांत कट्टीमनी, सोमशेखर खुब्बा, राम राजमाने, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, मनोज पाटील, शिवानंद येरटे, मेघराज स्वामी, अमित कलशेट्टी, सोमनाथ चौधरी, ओंकार सालेगाव, बसवराज चाकई उपस्थित होते. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर हे समस्त सोलापूरकरांची अस्मिता आहे. या मंदिराचे विष्णुघाट लक्ष्मी भाजी मार्केट समोर प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या शेजारी सुलभ शौचालय आहे. तसेच तिथे कचरा कुंडीत कचरा टाकला जातो, त्यामुळे प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे.
त्यामुळे दुर्गंधी पसरते, मोकाट जनावरे येतात, मलमूत्र विसर्जन करतात. त्यामुळे मंदिराचे तलावाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. मंदिराच्या समोरच शौचालय असणे अयोग्य आहे. सोलापूरकरांसाठी ही शरमेची बाब आहे. त्यामुळे ते शौचालय त्वरित हटवण्यात यावे, तो परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. तसेच पासपोर्ट कार्यालय ते डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह या रस्त्याच्या बाजूने तलावात सांडपाणी येते, त्याचाही बंदोबस्त करावा. त्यामुळे मंदिराचे तलावाचे पावित्र्य व सौंदर्य अबाधित राहील. महापालिकेने कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या माध्यमिक, 10वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12वी शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी दक्षता समितीची सभा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या उपस्थितीत 5 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय 7 रस्ता सोलापूर येथे पार पडली. सदर बैठकीमध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर तथा सचिव जिल्हा दक्षता समिती यांनी जिल्ह्यामध्ये इयत्ता 12वीची परीक्षा 121 आणि 10वीची परीक्षा 184 परीक्षा केंद्रांमध्ये होणार आहे. सदर परीक्षेसाठी जिल्ह्यात 12वीसाठी 11वी आणि इयत्ता 10वीसाठी 15 परिरक्षक केंद्र आहेत. त्यावर गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांनी 3 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या राज्यस्तरीय VC-मध्ये 1982च्या कायद्याची कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व त्या आवश्यक यंत्रणांचा वापर करावा आणि याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. इयत्ता 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 या कालावधीत आहे. तसेच इयत्ता 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. इयत्ता 12वीसाठी 55,879 तर 10वीसाठी 65,585 इतके विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत. सदर परीक्षा केंद्रांसाठी केंद्र संचालक नियुक्ती करण्यात आलेली असून जिल्ह्यात इयत्ता 12वीसाठी 34, 10वीसाठी 47 संवेदनशील केंद्रे आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी दिली. या परीक्षा केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्तात बैठे पथक नेमण्यात आलेले आहे. या परिसरात 144 कलम लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी पोलीस आयुक्त शहर आणि पोलीस अधीक्षक ग्रामीणच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. संवेदनशील केंद्रांवर आणि ज्या ठिकाणी मास कॉपी चालते त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हिडिओग्राफीसाठी व्हिडिओग्राफर उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील जनताराज न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त मी शिवसेना आणि परिवारातर्फे शुभेच्छा देतो. जनताराज या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापुरातील निर्भीड पत्रकारिता आणि अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचं, त्या संदर्भामध्ये नागरिकांना न्याय मिळवून द्यायचं जे कार्य चालू आहे ते कार्य अविरत राहो या प्रसंगी मी शुभेच्छा देतो. आणि सर्व पत्रकार बंधूंना या जनताराज चॅनलमध्ये ज्यांनी पत्रकार व जे क्लेरिकल डिपार्टमेंट मधले सर्व आपला स्टाफ आहे त्यांना देखील मी शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीकरिता अभिनंदन देखील करतो. सोलापूर विजापूर रोड येथे विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग येथे शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून चक्क रोपवाटिका विकण्याचा प्रकार सुरू आहे. विजापूर रोड येथील विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग येथील कर्मचारी शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून स्वतःच्या खात्यावर पैसे जमा करत असल्याचे दिसून आले. आमचे प्रतिनिधी तेथे गेले असता तेथील सचिन जोशी या कर्मचाऱ्याने चक्क 4 रोपे 232 रुपयांना विकून त्याच्या स्वतःच्या फोन पे खात्यावर पैसे जमा करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार दिसून आला. सचिन जोशी यांच्या खात्यावरून कोणत्या खात्यावर हे पैसे परत जमा होतात का, हे ही चिंतनाची गोष्ट आहे. आजपर्यंत किती रोपे अशा पद्धतीने विकली गेली? शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत हे पैसे कोण लुटत आहे याचा तपास करणे गरजेचे आहे. याचा खरा वाली कोण? ही वनलक्ष्मी कोणाच्या घरात जात आहे, असा सवाल